ठाणा स्टेशनच्या बाहेर 150 मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे की 150 मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये। गेल्या 3 दिवसापासून आपण बघतोय दिवाळीच्या पूर्वेला म्हणजे 8 दिवसाअगोदर की अचानक घाटकोपर कुर्ला या भागातनं अचानक फेरीवाले मोठ्या प्रमाणात या 150 मीटरच्या आतमध्ये आलेत। इथे व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते। दुपारी एका व्यापाऱ्याला धमकी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली। मी तात्काळ कमिशनरला सांगितलं की 150 मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे, 150 मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये। दुसरं, दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी जे कोण सोलापूर कोल्हापूरवरनं आलेले आहेत त्यांना तात्काळ उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या अशी मी आयुक्तांना विनंती केली आहे। शेवटी 150 मीटरच्या आतमध्ये ठाणा रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ 4 ते 5 लाख लोक ये जा करत असतात आणि नागरिकांना पण मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। आता मी आयुक्तांना विनंती केली आहे की जेवढे रांगोळी विकतात दिवाळीचं साहित्य विकतात त्यांना उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये मोफत स्टॉल, त्यांना लाईटची व्यवस्था करा, त्यांना बाथरूमची व्यवस्था करा अशी विनंती केली आहे। आणि 150 मीटरच्या आतमध्ये कोणीही फेरीवाला बसता कामा नये, अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील।